कृष्णादी चूर्ण हा एक आयुर्वेदिक उपाय आहे जो 2 ते 5 वयोगटातील मुलांना सर्दी खोकला यावर उपचार करण्यासाठी वापरला जातो, ज्यामुळे मुलांना श्वसनाच्या समस्यांपासून आराम प्राप्त होतो. हे मिश्रण सामान्य तापमानात ठेवू शकतो. वापरलेले साहित्य आहेत: लांब मिरची किंवा पिपळी ही एक सामान्य वनस्पती आहे जी अनेक देशी औषधांचा एक महत्त्वाचा घटक म्हणून वापरली जाते. पिपळी हे लांब मिरची संस्कृत नाव आहे. खोकला आणि सर्दी व्यवस्थापित करण्यासाठी पिपळी एक प्रभावी औषधी वनस्पती आहे. पिपळी खोकला नियंत्रित करते, हवेचे मार्ग साफ करते. अशा प्रकारे रुग्णाला मोकळ्यापणाने श्वास घेता येतो. आवळ्याला संस्कृतमध्ये अमालकी म्हणून ओळखले जाते. आवळ्यामध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी याचे जास्त प्रमाण असते. आवळ्याचे असंख्य फायदे आहेत, जसे की हे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते, डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते, श्वसन आरोग्य सुधारते इत्यादी. सुंठ किंवा कोरडे आले जगभरात वापरला जाणारा एक सामान्य मसाला आहे. सुंठीचा वापर अँटीऑक्सिडंट म्हणून केला जातो. हे खोकला, जीवाणू संक्रमण, पोटाचे विकार आणि डोकेदुखीवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. सुंठ श्वसन प्रणाली देखील सुरळीत ठेवते. गेल्या अनेक वर्षांपासून गुळाचा वापर त्याच्या असंख्य फायद्यांसाठी मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. आयुर्वेदात गुळाचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्यामुळे त्याला औषधी साखर असेही म्हणतात. दररोज गुळाचे सेवन केल्याने दमा, सर्दी खोकला आणि अशक्तपणा यामध्ये मदत होऊ शकते. कृष्णादी चूर्ण तयार करण्यासाठी लागणारी माप आहेत: 10 ग्रॅम किंवा 2 टीस्पून पिपळी पावडर, 10 ग्रॅम किंवा 2 टीस्पून आवळा पावडर, 10 ग्रॅम किंवा 2 टीस्पून सुंठी पावडर, 10 ग्रॅम किंवा 2 टीस्पून गुळाची पावडर. सर्वप्रथम आपण पिपळी पावडर घालूया. त्यात आपण आवळा पावडर घालूया. सुंठी पावडर घालूया आणि शेवटी गूळ मिसळूया. हे चारही पावडर नीट मिसळा. हे मिश्रण असे दिसले पाहिजे. हे मिश्रण काचेच्या डब्यात ठेवू शकतो. हे साठवलेले मिश्रण 5 ग्राम घ्या. आणि त्यात 10 मिली किंवा 1 चमचा मध मिसळा. हे 4 घटक मधात मिसळून घट्ट पेस्ट बनवा. हे मिश्रण असे दिसले पाहिजे. कृष्णादी चूर्ण मुलांना दिवसातून 2 ते 3 वेळा देऊ शकतो. धन्यवाद.